मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधीच आजारी पडायचं नसेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली गोष्ट अशी आहे की मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला 100% पोषक द्रव्य आपल्याला मिळतात. काशाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 97% पोषक द्रव्य भेटतात. पितळेच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 93% पोषक द्रव्य भेटतात. आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 7 ते 13% पोषक आपल्याला द्रव्य मिळतात. 14 वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ, बिस्किट, टोस्ट, पिझ्झा, बर्गर, समोसा इतर अनहेल्दी पदार्थ देऊ नका. यामुळे मुलांच्या आतड्याला त्रास होऊ शकतो, पोटदुखी होऊ शकते. मित्रांनो, पाणी कधीही उभे राहून पिऊ नये. यामुळे गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते. एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये. यामुळे छातीमध्ये दुखू शकते. तिसरी गोष्ट अशी आहे की जर सतत पोटदुखीची समस्या असेल तर दवाखान्यात दाखवूनही राहत नसेल तर एक पितळेचे भांडे, मोठा तांब्या, जग काही त्याबरोबर असेल तर ते भरून ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर आमुषापोटी हे पाणी घेत चला. हे दररोज करावे. यामुळे व्यक्तीच्या पोटाची समस्या दूर होते. तसेच उष्णता, ॲसिडिटी हे त्रासही दूर होतात. चौथी गोष्ट अशी आहे की रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते. पाचवी गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्त्वाचे, आपल्याला आपले शरीर निरोगी ठेवायचं असेल तर काही तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपं झालं असलं तरी त्यांचा आपल्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. मित्रांनो, यामुळे अशा गोष्टी न हाताळता, या गोष्टीवर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा. जसे की ऑफिस जवळ असेल तर चालत जा, लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळे तुमचे शरीर लवचिक बनते आणि निरोगी राहते. पाचवी गोष्ट अशी आहे मित्रांनो, सकाळी लवकर फ्रेश वातावरणात फिरायला जावा. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते. तुमचे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. सहावी गोष्ट अशी आहे, भाज्या जास्त दिवस फ्रीजमध्ये वापरू नये. यामुळे पोटदुखी, इन्फेक्शन इतर अनेक आजार होऊ शकतात. मित्रांनो, सातवी गोष्ट अशी आहे की निरोगी राहण्यासाठी आहारातून साखरऐवजी गुळाचा वापर करा. मिठाचे सेवन कमी करा. याऐवजी सेंधव मिठाचा उपयोग करा. सॅलेड, दही, ताक यांचे प्रमाण वाढवा. आठवा उपाय असा आहे की आपल्या शरीरात 70% पाणी असते. पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्याला युरिन इन्फेक्शन, पोट साफ न होणे यामुळे मोठे मोठे आजार आपण ओढून घेतो. ते म्हणजे शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे. त्यामुळे भरपूर पाणी प्या. नववी गोष्ट अशी आहे मित्रांनो, जर आपण एखादा ॲक्सिडेंट केस, एखादी वाईट घटना पाहिली किंवा ऐकली तर त्याचा परिणाम आपल्याला सारखा तोच विचार मनात येतो. त्याचा परिणाम आपल्याला भूक न लागणे, अस्वस्थता, भीती जाणवणे यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. कोणती गोष्ट घ्यायची, कोणती गोष्ट सोडून द्यायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. 10वी गोष्ट अशी आहे मित्रांनो, रोज सकाळी हिरव्या गवतावर चाला. आपली दृष्टी सुधारते. 11वी गोष्ट अशी आहे, जर एखाद्या महिलेला शौचास अडचण येत असेल मात्र हळूहळू त्रास पुढे तसाच होत असेल तर गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असू शकतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. 12वा उपाय असा आहे की तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये मोड आलेली मूग, मटकी, भिजवलेले गूळ, शेंगदाणे, बदाम, मनुका, अंडे, फळे, ओट्स, शिरा अशा गोष्टी खा. आपले शरीर सुदृढ राहते. 13वा उपाय असा आहे की फ्रीजचे थंड पाणी पिऊ नका. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे या दिवशी म्हणजे ह्या वातावरणातसुद्धा पाणी फ्रीजमधले पिऊ नका. फ्रीजचं थंड पाणी पिल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मित्रांनो, 14वा उपाय असा आहे की दातांनी नखे चावू नका. यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते, शिवाय त्याचे इन्फेक्शन शरीराला होते. टोमॅटो खाल्ल्याने केस पांढरे होत नाहीत, रक्त वाढते व डोळे हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. 15वा उपाय असा आहे की जे लोक घाईने जेवण करतात, सावकाश जेवत नाहीत त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो. अन्न नेहमी हळूहळू चावून खावे. 16वा उपाय असा आहे मित्रांनो, संध्याकाळी जेवताना थोडे लवकर जेवावे व कमी जेवावे. यामुळे पचनशक्ती सुधारते. 17वा उपाय असा आहे मित्रांनो, जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो. त्यामुळे भाताचे प्रमाण थोडे जेवणामध्ये कमी करा. 18वा उपाय असा आहे की रात्री लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे. यामुळे आपले शरीर निरोगी व सुदृढ राहते.
19वा उपाय असा आहे की रोज गूळ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, काळे डाग, पिंपल्स निघून जातात. शिवाय पोटदुखीवरही हा रामबाण उपाय आहे. पोटदुखी किंवा जळजळ झाल्यास पुदिनाचे सेवन करावे, हे खूप फायदेशीर आहे. दिवसातून एकदा तरी हे सेवन करा, फरक जाणवेल. 20वा उपाय असा आहे की दुधात हळद आणि वेलची मिक्स करून ते उकळून गाळावे व ते दूध प्यायल्याने शरीराचा थकवा कमी होतो व शांत झोप लागते. 21वा उपाय असा आहे मित्रांनो, रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. जेवल्यानंतर काही वेळ शतपावली म्हणजे फिरायला जा. फिरण्याने अन्न सहज पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजन सहज नियंत्रणात राहते. 22वा उपाय असा आहे मित्रांनो, घरात कॉक्रोच पाली झाल्यामुळे व्यक्ती आजारी पडू शकतात. यासाठी आपले घर सतत स्वच्छ ठेवा. रात्रीची भांडी सकाळपर्यंत ठेवू नका. घरातील अस्वच्छतेमुळे सुद्धा कॉक्रोच पाली होऊ शकतात. ते कशावरही फिरतात आणि त्याचे इन्फेक्शन आपल्याला होते. आपण आजारी पडतो. यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. 23वा उपाय असा आहे मित्रांनो, रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची 1 कुडी खाल्ल्याने वजन कमी होते. 24वा उपाय असा आहे की जास्त वेळ झोपू नका. जास्त झोपेने स्मरणशक्ती कमजोर होते, मंदावते. 25वा उपाय असा आहे मित्रांनो, लोक हिवाळ्यामध्ये थंडीपासून वाचण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करतात. त्यांना गरम पाण्याने केस धुणे आवडते, पण ते पाणी केसांसाठी हानिकारक आहे. तुम्ही कोमट पाणी वापरा, पण तुम्ही असं गरम पाणी डायरेक्ट केसाला वापरू नका. त्यामुळे केसात कोंडा होऊ शकतो, केस तुटू शकतात. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. गरम पाण्यामुळे केसांसाठी हानिकारक ठरू शकतं. ओलावा निघून जातो, केस तुटली जातात, केस दुबळे होतात. यामुळे केस कोरडे होतात, केस भरपूर गळतात. टाळू कोरडी होते, ज्यामुळे केसात खाज, कोंडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोक्यावरून गरम पाणी घेऊ नका. तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. 26वा उपाय असा आहे की रात्री झोपताना मोबाईल फोन जवळ ठेवू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याला जोडलेले रेडिओ ॲक्टिव्ह किरण झोपेत असताना तुमच्या मेंदूला हानिकारक पोहोचू शकतात. या गोष्टीची काळजी घ्या. 27वा उपाय असा आहे, सकाळचा नाश्ता जास्त उशिरा करू नये. सकाळी लवकर 9च्या आत नाश्ता करा. यामुळे आपले शरीर निरोगी राहते. 28वा उपाय असा आहे की रात्रीच्या जेवणानंतर दूध पिले पाहिजे. 29वा उपाय असा आहे की आंबट पदार्थाचे सेवन रात्री करू नये, ॲसिडिटी होऊ शकते. दारू, कोल्ड्रिंक, चहा यांच्या अतिसेवनाने हृदयरोग, कर्करोग होऊ शकतो. कोल्ड्रिंकचे प्रमाण कमी करा. मी तर म्हणते बंदच करा. त्याऐवजी लिंबू पाणी, ताक, दही, कोकम, सोलकढी या गोष्टी शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. ह्या गोष्टी तुम्ही चालू करा. जेवण करण्याच्या आधी कमीत कमी 1 तास आधी पाणी पिले पाहिजे, त्यानंतर नाही. 31वा उपाय असा आहे की 90% आजार हे पोटातून होतात. पोटात ॲसिडिटी, पोट साफ असणे तो आरोग्याचा राजा. मित्रांनो, 80 प्रकारचा आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे. 32वा उपाय असा आहे की 48 प्रकारचे रोग ॲल्युमिनियम भांडी वापरल्याने होतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. आजही आपण ही भांडी ॲल्युमिनियमची वापरतो. ही भांडी ब्रिटिश आपल्या कैद्यांना त्रास व्हावा म्हणून देत असे. त्याचबरोबर नॉनस्टिकची भांडीसुद्धा आपल्यासाठी घातक आहेत, याची काळजी घ्या. तुम्ही पितळेची भांडी वापरू शकता, स्टीलची भांडी वापरू शकता. तर ही भांडी आपल्यासाठी किंवा मातीची भांडी वापरू शकता. पण नॉनस्टिक आणि ॲल्युमिनियमची भांडी जरा वापरणे कमी करा. जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये. यामुळे पचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते. जेवताना वरून कधीही मीठ घेऊ नये. यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढतो. रोज सकाळी तुळशीची 2 पाने खावीत. कधीच सर्दी, ताप, मलेरिया, पित्त होत नाही. जेवणानंतर रोज जुना गूळ आणि बडीशोप खावी. पचन चांगले होते, ॲसिडिटी होत नाही. तर ह्या गोष्टी मित्रांनो मी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे उपाय तुम्ही करू शकता. या उपायाने आपले शरीर खरंच निरोगी व सुदृढ राहते. आणि तुम्हाला कमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. एवढेच बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.